So hello student, the next point of our first chapter is the theorem of parallel axis. I have already write down the statement and also drawing the figure. Okay. Theorem of parallel axis very easy आहे. तर याचं जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट अगोदर आपण समजून घेऊ. The moment of inertia of the body about any axis. Okay. तर डायग्राम मध्ये जशी ही फिगर दाखवली आहे, सो दिस इज अ एनी बॉडी आणि या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस. ओके. तर एनी ॲक्सिस जी आहे तर ही जी ॲक्सिस आहे ही कन्सिडर करू आपण एनी ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ. ओके. सो द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू द, म्हणजे आता बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एनी ॲक्सिस हा डिनोट केलेला आहे आय ओल. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया हा कसा असतो, इक्वल टू द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस हा कसा आहे, इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. अबाउट अ पॅरलल ॲक्सिस, म्हणजे आता या ॲक्सिसला parallel axis काढलेली आहे which is passing through the center of mass. Okay. आणि mi of the body about this axis which is passing through the center of mass is related by ic. Okay. And the product of its mass, yes, body's mass, and the square of perpendicular distance between two axes. Okay. तर बॉडीचं मास जर आपण m जर कन्सिडर केलं तर या बॉडीच्या मासचा प्रॉडक्ट आणि या दोन पॅरलल ॲक्सिस मधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर, म्हणजे इट इज अ प्रॉडक्ट ऑफ द मास अँड द स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दिस टू ॲक्सिस. म्हणजे आता याला मॅथमॅटिकली जर आपल्याला लिहायचं असेल त्याला काय लिहिणार आपण की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस आय ओ इज इक्वल्स टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया about a parallel axis passing through the center of mass, that is IC, and the product of mass and the square of perpendicular distance between two axes, that is a m into h square. Okay. So this gives the mathematical form of the theorem of parallel axis. आता हा theorem जर प्रूव्ह करायचा असेल, ओके, तर जसं डायग्राम मध्ये ऑलरेडी कन्सिडरेशन आहे. So we consider element of this body. आता ही जी रिजिड बॉडी आहे तर या रिजिड बॉडीचा एक एलिमेंट ज्याचं मास आहे dm आणि तो एलिमेंट कन्सिडर केलेला आहे पॉइंट p वरती. ओके. ज्याचं मास किती आहे dm. तर काय केलं आहे की वी जॉईन OP अगेन CP, ह्या लाईन ज्या आहेत त्या जॉईन केलेल्या आहे. अगेन OC इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्सिस, दॅट इज h. तर OC एक्सटेंड केला आणि P पासून एक परपेंडिक्युलर काढला, दॅट इज PD. सो दॅट्स वाय हा CD का होईल तर CD इक्वल्स टू असेल x. आता हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला या डायग्राम मधला जो ट्रायंगल आहे इन ट्रायंगल OPD, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला पायथागोरस थेरम जो आहे तो काय करावा लागतो, यूज करावा लागतो. ओके. आता त्याच्या अगोदर आपल्याला त्या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस आणि त्याच्यावरून बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस कन्सिडर करावा लागतो. सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस एलिमेंट अबाउट दिस पॅरलल ॲक्सिस आणि त्याच्यावरून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी अबाउट दिस पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास हे कन्सिडर करावं लागतं. ओके. आता एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एनी ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास and the square of perpendicular distance, the square of the distance from this axis. Okay. आता या एलिमेंटचं मास आहे dm आणि त्याचं जे डिस्टन्स आहे फ्रॉम दिस एनी ॲक्सिस ते आहे OP. सो mi ऑफ एलिमेंट, ओके, mi ऑफ एलिमेंट, ओके, अबाउट एनी ॲक्सिस equals to काय असेल product of mass and the square of perpendicular distance, that is OP square into dm. Okay.
आता असे नंबर ऑफ एलिमेंटच्या एम आयचा सम जर घेतला तर तो होईल या बॉडीचा एम आय. आता इट इज नॉट पॉसिबल टू टेक द सम ऑफ ऑल दिस एलिमेंट्स. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, बॉडीचा एम आय जर अबाउट दिस ॲक्सिस जर फाइंड आउट करायचं असेल तर एलिमेंटच्या एम आयला इंटिग्रेट करावं लागेल. म्हणजेच काय होईल की एम आय ऑफ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस, आणि तो एम आय डिनोट करणार आपण आय ओ न, आणि एलिमेंटच्या एम आयला आपण करणार इंटिग्रेट. सो इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डी एम हा काय होईल, बॉडीचा एम आय अबाउट दिस एनी ॲक्सिस, दॅट इज आय ओ इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर इंटू डी एम. ओके, तर अशाच पद्धतीनं एलिमेंटच्या एम आय वरून बॉडीचा एम आय अबाउट दिस पॅरल ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास तो फाइंड आउट करणार. आता एम आय ऑफ एलिमेंट about an axis passing through center of mass. Okay, passing through center of mass equals to. Okay, आता जी ॲक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास होते त्या ॲक्सिस पासून या एलिमेंटचं डिस्टन्स आहे पीसी, म्हणजे त्याचा स्क्वेअर आणि प्रॉडक्ट ऑफ मास काय घेणार आपण, that is pc square into dm. आणि याला जर इंटिग्रेट केला आपण तर तो होईल बॉडीचा एम आय अबाउट दिस पॅरल ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. सो एम आय ऑफ द बॉडी अबाउट an axis passing through center of mass त्याला डिनोट केला आपण आयसी ना. आयसी इक्वल्स टू याला आपण करणार इंटिग्रेट. सो इंटिग्रेशन ऑफ पीसी स्क्वेअर इंटू डी एम. तर अशा पद्धतीने एलिमेंटच्या एम आय वरून आपण बॉडीचा एम आय जो आपण डिनोट केलेला. ओके, तर ह्या एम आय जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. ओके, आता आय ओ काय मिळालं आपल्याला, तर आय ओ इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर इंटू डी एम अँड आय सी इक्वल्स टू that is a cp square into dm. आता थेरम प्रूव्ह करण्यासाठी डायग्राम मधला हा जो ट्रायंगल आहे ओपीडी याच्यामध्ये आपण यूज करणार पायथागोरस थेरम. ओके, सो फ्रॉम फिगर इन ट्रायंगल ओपीडी बाय यूजिंग पायथागोरस थेरम का होईल, ओपी स्क्वेअर इक्वल्स टू ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. आता ओडी काय आहे तर ओसी प्लस सी डी, याला लिहिणार आपण दॅट इज अ ओसी प्लस सी डी होल स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. आता बायजिंग ए प्लस बी स्क्वेअर आपण याला करणार एक्सपांड. देअरफॉर दॅट इज अ ओपी स्क्वेअर इक्वल्स टू ओसी स्क्वेअर प्लस ट्वाइस टाइम ओसी इंटू सी डी प्लस सी डी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. ओके, आता डायग्राम मध्ये परत हा जो ट्रायंगल दिसतो पीसीडी त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम पीडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर इक्वल्स टू का होईल पीसी स्क्वेअर. याच्या ऐवजी आपण काय लिहिणार, दॅट इज अ ओसी स्क्वेअर प्लस ट्वाइस टाइम ओसी इंटू सीडी प्लस सीपी स्क्वेअर. ओके, सो दॅट इज अ ओपी स्क्वेअर. मग आता या इक्वेशनला आपण इंटिग्रेट आणि डीएम ला काय करणार, मल्टिप्लाय करणार. ओके, सो इंटिग्रेटिंग अँड मल्टिप्लाइंग बाय डीएम. सो इंटिग्रेटिंग and multiplying by dm on both side. ओके, तर याला जर आपण इंटिग्रेट केलं तर परत हे एवढं हे शिफ्ट करतो. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ that is a OC square plus twice time OC into CD plus CP square into DM. तो 1 by 1 ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला आपण इंटिग्रेट आणि डीएम ला काय करणार, मल्टिप्लाय करणार. ओके, सो वी गेट that is the integration of OC square into DM plus
इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस टाइम OC इंटू CD इंटू DM प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर इंटू DM. ओके, आता याच्यामधले जे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, तर OC हा H आणि CD आहे X. ओके, सो फ्रॉम दिस त्याला लिहिता येईल आपण इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस टाइम H इंटू X इंटू DM प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर DM. ओके, आता इथं H हे जे डिस्टन्स आहे ते कॉन्स्टंट आहे, म्हणजे इंटिग्रेशन साइन आपण याला आपण इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेऊ. दॅट इज याला लिहिता येईल आपल्याला इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर DM. ओके, तर इथून OC स्क्वेअर म्हणजेच काय मिळेल आपल्याला, तो OC चा स्क्वेअर म्हणजे H चा स्क्वेअर. सो इंटिग्रेशन ऑफ H स्क्वेअर इंटू DM प्लस ट्वाइस टाइम परत त्याला आपण ट्वाइस टाइम H इंटू इंटिग्रेशन ऑफ X इंटू DM प्लस आता CP स्क्वेअर DM इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर DM. ओके, हा आहे IC, त्याला आपण लिहिणार IC. ओके, परत नेक्स्ट स्टेप दॅट इज हा H स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ DM प्लस आता इथं होईल 2H इंटू 0 प्लस IC. ओके, आता याचं रिझन काय की इंटिग्रेशन ऑफ X इंटू DM, तर ही टर्म्स काय डिनोट करते, द अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल द पार्टिकल्स इज 0. द मोमेंट ऑफ ऑल द पार्टिकल्स काय आहे, तर इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड द स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे आता जेवढे काही पार्टिकल्स टुवर्ड द सेंटर ऑफ मास आहे त्यांचं जे डिस्टन्स आहे ते निग्लिजिबल असते, आणि म्हणून मास आणि स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे तर डिस्टन्स निग्लिजिबल आहे, ते 0 आहे. म्हणून सेंटर ऑफ मास जवळ असणाऱ्या पार्टिकल्स साठी जो एम आहे मोमेंट ऑफ इनर्शिया तो काय होतो 0. इथून आता इथं काय होईल, इंटिग्रेशन ऑफ द स्मॉल मास. मग आता स्मॉल मासला जर इंटिग्रेट म्हणजे असे सगळ्या एलिमेंटचे मासची सम घेतली तर तो होईल मास ऑफ द बॉडी M. ओके, इथं आपण तो लिहिणार इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर DM म्हणजेच काय की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एनी ॲक्सिस. म्हणजे याला आपण काय लिहिणार की दॅट इज IO. याला लिहिणार IO इक्वल्स टू H स्क्वेअर इंटू M प्लस IC, which is equals to power. So IO equals to that is IC plus M H square. Okay, so that gives the theorem of parallel axis. Okay, तर इथं फक्त एक लक्षात ठेवायचं की एलिमेंटचा MI फाइंड आउट करायचा अबाउट एनी ॲक्सिस, त्याला इंटिग्रेट जर केलं तर बॉडीचा MI मिळेल. लाईक दिस OP स्क्वेअर DM असेल एलिमेंटचा MI, याला इंटिग्रेट जर केलं तर तो मिळेल बॉडीचा MI अबाउट दिस सेम ॲक्सिस. CP स्क्वेअर DM असेल एलिमेंटचा MI अबाउट दिस पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास, याला इंटिग्रेट केलं तर तो होईल बॉडीचा MI अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. ओके, आणि मग या डायग्राम मध्ये थिअरम ऑफ बाय युजिंग द पायथागोरस थिअरम अशा पद्धतीने आपण इक्वेशन ऑब्टेन करणार. ओके, परत या ट्रायंगल साठी पायथागोरस थिअरम यूज करून आपण CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर इक्वल्स टू CP स्क्वेअर मिळेल, आणि इक्वेशनला दोन्ही साईडने काय इंटिग्रेट आणि DM न मल्टिप्लाय करायचं. ओके, आणि मग स्टेप बाय स्टेप याला जर सॉल्व करत गेलं तर हा जो थिअरम आहे तो इझिली प्रूव्ह होतो. ओके, सो आय थिंक इझी आहे. परत एकदा तुम्ही बुक्समधून हा एक वाचून घ्या. ओके, थँक्यू.